हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर मग मी तुम्हाला आज न्यूज देणार आहे. म्हणजे आपल्या जत्रेचा ब्लॉग नाही येणार. त्याचं रिझन हा आहे की आपला शेवटचा ब्लॉग होता भाऊबीजचा, कोल्लू मावशीची भाऊबीज. त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी लगेच होते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, ते पण 2 दिवसासाठी. त्याचा रिझन असा आहे की मला ॲलर्जी आहे धुलाची, उन्हाची वगैरे, तर त्याच्यामुळे ते झालेलं. आणि त्याच्यामुळे मी ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये 2 दिवसासाठी. अय्यो, चेहरा सेन्स होता. तर मग काहीच त्याच्यामध्ये आपला ब्लॉग आला नाही आहे जत्रेचा 2 दिवसाचा. आणि प्लस आपले आता पिक्चर ब्लॉग येणार आहेत. आता मध्ये खूप गॅप झाला, तर आता पिक्चर ब्लॉग येणार आहेत. आम्ही आता नाईट आऊट करणार आहोत, प्लस लग्न पण आहे कोणाचं ते तुम्हाला सांगेलच. सो त्याचे ब्लॉग्स येणार आहेत. सो त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि प्लस काहीच एक सांगायचं आहे, म्हणजे मला आता बीपीचा त्रास चालू झाला आहे. जर कोणाला बीपीचा त्रास चालू असेल तर त्यांनी प्लीज सोबत नेहमी पाणी आणि डेअरी मिल्कचा शॉट ठेवा. काही पण कधी पण किंवा आपण काय पण होऊ शकतो. सो रिस्क घ्यायच्यापेक्षा सोबत असलेलं बरं. आणि प्लस मी ॲज एन हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टची ट्रेनिंग पण जॉईन केली आहे, म्हणजे कधीच जॉईन केली आहे. ऑलमोस्ट झाला असेल महिना मे बी. तर त्याचा पण उद्या शूट आहे. आमचं फुल हॉस्पिटलचा टूर दाखवणार आहे. प्लस आमचा स्टाफ, प्लस आमची किती धमाल मस्ती असं ते पण दाखवणार आहे. आत्ताच मी 10 वाजता आली घरी, जेवली वगैरे. अजून भांडी घासायची बाकी आहेत. भांडी घासून झाल्यावर खाली जाणार आहे, कारण की उद्या इलेक्शनची वोटिंग आहे. तर सगळ्यांना सुट्टी आहे, मला सुट्टी नाही. स्कूलमध्ये वगैरे सगळ्यांना सुट्टी आहे. सो परमिशन काढायला द्यायची सर्वांची की कोण कोण येते नाईट आऊटसाठी, काय काय चालू आहे त्याची थोडीफार प्लॅनिंग करायची आहे. सो ते तुम्हाला दाखवणार आहे आज मेन म्हणजे. आणि मेन म्हणजे जत्रेची न्यूज द्यायची होती. नाही तर मग कमेंट्स येतात ताई जत्रेचा ब्लॉग नाही केला. आपल्याला तशी बघायला तर खूप ब्लॉग्स पेंडिंग आहेत. म्हणजे यावर्षी जत्रेचा ब्लॉग पेंडिंग आहे. मग परत आपला गुढीपाडव्याचा ब्लॉग नव्हता झाला, अजूनपर्यंत नव्हता झाला. याची वेट करते. अगं वाट बघत गेली यार आपल्या घरी. सगळी गेली. आमची मस्ती काय नाही, मस्ती काय ना काय चालूच असतं त्यांचं. तर मग आपल्या जत्रेचं यावर्षीचा ब्लॉग पेंडिंग आहे. गुढीपाडव्याचा ब्लॉग पण पेंडिंग आहे. प्लस खूप काय काय पेंडिंग आहे. नाही, मम्मी फोन नाही बघत, मम्मी किचनमध्ये. तर मग आपलं खूप काय काय पेंडिंग आहे. आणि आता याची बोलली की सगळी झोपायला गेली आहे. तर मग बघू, जेवण झाल्यावर खाली जाईन. तर मग आत्ताच जाऊन येते खाली, बघू. कारण की पप्पाला टाईम आहे अजून जेवायला. तर मग भांडी पेंडिंग राहतील आपली. तर मग खाली जाऊन बघून येते याचूच्या जोडीला. सो लेट्स गो. काहीच आता आपण चालले ध्रुवकडे. आम्ही म्हणजे मी याच्या मागणं येते. ती सांगितले ती स्नॅप पाठवायला बिझी आहे. काहीच म्हणजे पप्पाचं टी शर्ट घातलं आहे, एकदम भारी ना, मला आवडते. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की जर माझा मोठा भाऊ असता तर मी त्याचे कपडे वगैरे घातले असते. पण सध्यासाठी इम्पॉसिबल आहे, म्हणून पप्पाचेच कपडे घालते. म्हणजे असं नाही की मला भाऊ आहेत, माझे जे क्लोज भाऊ आहेत ना, एकदमच क्लोज. जी पांझुला आहेत 2 आणि अर्नाल्याला आहेत. आणि बाकीचे कोण नाहीत काहीच, एकदम असे दिलाच्या करीब कोण नाही. ध्रुव, आता आम्ही चाललो आहे ध्रुवची परमिशन काढायला मामीकडे. मामी झोपले का नाही? सोलायच गेली झोपली. तू जेवली? काय जेवली? काय खाला? निस्ती रोटी खाली. रोटीच्या जोडला काय खालं? कोलबी खाली. मोठे पटलं बघते. काहीच आपण जाऊया आता नाचका मामीकडे. बाई बसले. सो गाईज, आम्ही नाजिका मामीला विचारलं. नाजिका मामी बोलते नाही, मला ब्लॉगमध्ये नको घेऊ. नाजिका मामी बोलते नाही, नाही बघूच करते. आम्ही बोललो नाही, ध्रुवला येऊ, ध्रुवला घेऊच, आम्ही काही पण करून ध्रुवला घेऊ. मम्मीकडे जातं, खाली जातं, नाही तर ती लोक झोपतील. अरे चप्पल, आम्ही छोट्या पोरांना अलाउड नाही. जीवीला नो अलाउड, जीवी नो अलाउड, मिदू नो अलाउड, नो यक्ष, नो कियांश. धनवीला एखाद्या आम्ही घेऊ, ती कच्चा लिंबू आहे ना गाईस, तिला घेऊ आम्ही. गाईस तर फटाफट आम्ही चाललोय खाली. याचू चल. हा त्यांची, अरे माझे ये दे एअरपोर्ट्स.
माणसाने जागवते गाईस. रात्रीचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते मंदिराजवळचा. याचू उठव जा म्हणणाला उठव जा. मामी झोपू नका आम्ही आलो. रात्रीचा व्ह्यू बघा. हे दोघं असतात. अरे थांब रखवाली आहे आपली. रखवाली करतात देवलाची. असं काय करते. रात्रीचा व्ह्यू बघा गाईस. गाईस ते फोटोग्राफर. हे फोटोग्राफर आहे गाईस इथे बघा. हाय कर. आपला फोटोग्राफर नाही झोप आज शूट आहे. व्लॉग उद्या पण शूट आहे. म्हणजे आपण अरे त्यांची पार्टी चालू आहे बघ वरती. ते बघ दिसते. काय बाबा यांना मंगळवार पण हाय कर नाही कधी पण काय पण. वरती नीट बघा पत्रावर दिसणार नाही तेवढं तर मी फ्लॅश ऑन करते. दिसलंय. हा तब हा दिसते बघ वरती काय तिथे उभी आहेत माणसं. आणि लोक खाली उभे आहेत. ती खाली जी उभे आहेत ना ती लोक ये करणारी काय बोलतात खालचे आहेत ना ती होस्ट आहे. ब्ल्यू वाला दिसतंय आमचा फोटोग्राफर होस्ट आहे. सगळं तोच अरेंज करतो. आता आमची ती लोक अशी जातील नको बाईस. आपल्याला बघितलं ना शिव्या पडतील आपल्याला. हे मग म्हणणं पण आले म्हणणं आम्ही तुझ्या घरी चाललोय आता परमिशन काढायला. ध्रुवची परमिशन काढली. मामी बघू बोलते. आम्ही ना अरे मामीला तरी बोलू ना. तुझी मम्मी ना. चल आता तरी आम्ही जाऊन बघू. चला. अरे तो बघ दादाचा फोटो एकदम ओल्ड वाला. हा असू दे नको आता भारी दिसून. चल. हॅलो गाईस. तर मग आम्ही आता पण तसंच झालं की म्हणजे मन्नाच्या मम्मीची म्हणजे शर्मिला मामीची आम्ही व्लॉग काढायला गेलो. ती पण बोलते की मला घेऊ नको. हे मामी लोकांचं नाहीच असं. आणि जेव्हा मी रेडी वगैरे होतो ना तेव्हा ना अशी मध्ये घुसतील ना. हे मला घे. बाबू बा आमचा बाबू तू जेवला. काय जेवला. अंडे खाले. अरे काय लाज तुला. अंडे खाले मंगळवारी. तर मग हो झालं चाललो. तर मग गाईज मन्ना परमिशन आम्हाला भेटलेली आहे आणि ध्रुवची पण परमिशन ऑलमोस्ट आम्हाला भेटलेली आहे. तर मग डन म्हणजे ऑलमोस्ट कॉन्ट्रॅक्ट फक्त फायनलचं मामाला विचारायचं आहे. ते मी विचारेन मामा भेटल्यावर. आणि आम्ही डिसेंबरमध्ये करणार आहोत हे क्रिसमसचं. ध्रुवचा दिल बघा तुटला. डिसेंबरच्या आधी आपण करूया खूप सारे ब्लॉग्स. हा नोव्हेंबर संडेला पण याच महिन्यामध्ये करता या महिन्यामध्ये तेच ना. अरे बाबा तुम्हा लोकांना कामं नाही. तिला क्लासेस आहेत. मला जॉब आहे. नाही करू शकत यार. अरे मग जेव्हा तो डिसेंबरला येईल तेव्हा आपण काय दुसरा नेक्स्ट सॅटर्डेला येणार. सॅटर्डेला मी करणार आहे. अजून शरू आणि पायलला विचारायचं बाकी. मी पायलला कॉल करेल आणि शरूला याची विचारणार आहे उद्या. सो आता आम्ही समजा ही 4 जण आम्ही फिक्स आहोत. बाकीची उद्या बघू. बाबू बाय. सॅटर्डेला मी चालली झोपायला. हां बस एवढंच. गुड नाईट कोण बोलेल. गुड नाईट बोल गुड नाईट फ्रेंड्स बोल. गेला खपला गाईस खपला आमचं. हां बाबूच्या बदली बाबूची बहिणीच बोलली गुड नाईट. तर मग गाईस आम्ही आता चाललोय घरी. म्हणजे आम्ही घरी म्हणजे खाली आहोत आता. त्याच्या घरी चाललं आहे. मला पण आता भांडी घासून झोपायचं आहे. आणि प्लस उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. जॉब आहे काम आहे. तर मग प्लस उद्याचा पण शूट आहे. उद्याचा पण मी शूट करणार आहे. उद्या आमच्या हॉस्पिटलची अख्खी टूर दाखवणार आहे. प्लस आमचा स्टाफ प्लस आमची काय धमाल मस्ती असते ते दाखवणार आहे. आणि रात्रीचं आमचे गाव बघा. बाबाकडे थंडी फुलन सुनसान. सत्यानाश शपथ आहे. खुल्लाय. हार्ट अटॅक देशील मला. किती मस्त वाटते रात्री गाईस. थंडी पण लागते जाम. ए बाबा लॉक आहे. चला बाबा. रात्री काय मस्त
चांगलं पाहिजे का? रात्री आम्हाला येडच काढतील गाईज लोक. बाबू आतमध्ये गेला. बाय बाय. तर मग गाईज आम्ही आता चाललो घरी. घरात मध्ये गेले. कधी होती का रे? गुड नाईट. सॅटर्डे फायनल. म्हणजे आपण कुठला दुसरा चॅलेंज करू. म्हणजे यो सॅटर्डे का नेक्स्ट सॅटर्डे? यो सॅटर्डे. गाईज या सॅटर्डेला नाईट आउट आमचा प्लॅन चालू आहे. काय काय करायचं ते मी तुला सांगते. तुम्हाला नाही सांगणार, तुम्हाला डायरेक्ट त्याच दिवशी समजेल. सो आतासाठी ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय हावाला. सॅटर्डे फायनल. येस. बाय. सगळ्याच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, खूप खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला खूप सारे ब्लॉग येणार आहेत. प्लस उद्या माझा शूट आहे, प्लस आमचा नाईट आउट आहे, प्लस आमच्या नाईट आउट उद्या माझं शूट आहे हॉस्पिटलच्या टूरचा. सो प्लस नाईट आउट आहे, प्लस आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचे रिसेप्शनिस्टमध्ये दीदीचं लग्न आहे, प्लस कलुमाशीचे इथे लग्न आहे. सो खूप म्हणजे खूप शूट्स येणार आहेत. प्लस डिसेंबरमध्ये खूप सारे शूट्स येणार आहेत. मी इथे तिथे वगैरे फिरायला जाणार आहे. ते पण आहे. हां, आमचा फर्स्ट टाइम नाईट आउट येणार आहे. आणि आम्ही ना तेव्हा काहीतरी प्रँक पण करणार आहोत कोणाला तरी. म्हणजे आम्ही चौघं पायलला आम्ही फुलं घाबरवणार आहोत, पण ती घाबरत नाही. तरी पण आम्ही ट्राय करू घाबरवायचं. शोरू ते लगेच शोरू ते लगेच ह्याची पण लगेच घाबरेल असं काम आहे. सो गाईज आपण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आपला नेक्स्ट ब्लॉग येतो हॉस्पिटलच्या टूरचा, जो मी उद्या शूट करेन आणि परवाला लगेच अपलोड करेन. सो त्याच्यासाठी स्टे ट्यून. आणि आत्तासाठी बाय बाय, गुड नाईट. गाईज तर मग आम्ही आता आलो आहे आईकडे, छोट्या आईकडे आलो आहे. आणि इकडचं सीन इतका भारी आहे ना. आईने आता काचा लावलेत. रात्री मस्त दिसते, ते एकदम अख्खा गाव दिसते बघा. एक नंबर दिसते गाईज रात्री, भारी दिसते. आता ना आम्ही म्हणजे बाबू मामाशी आम्ही बोलायला जाणार होतो. आमच्या नाईट आउटच्या प्लॅनबद्दल सांगायला जाणार होतो. आणि मग मी या दोघांना पुढे पाठवलं, ध्रुवला आणि याचूला. आणि त्या लोकांना सांगितलं की बाबू मामा फ्री आहेत की नाही बघून या, आणि फ्री असतील तर मग मला बोलवायला या. आणि ती दोघं गेली आणि मला बाहेर येऊन सांगतात काय की तुला ना बाबू मामा बोलवतात. मी ना इतकी घाबरत की म्हणजे असे मामा आमचे चांगले आहेत, पण तरी अशी असते ना की हा काय बोलायचं आहे असं तसं. मी गेली आतमध्ये आणि माझी हार्टबीट खरंच इतकी फास्ट झालेली ना, अशी धाकधूक एकदम. आतमध्ये बघते का मामाच नाही, असं आम्हाला पक्कवलेलं ना. खाली होता मामाच नव्हते. मी इतकी घाबरलेली ना. तर मग गाईस आम्ही व्हिडिओ एंड केलेला, परत मी चालू केला. पण आता खरंच बाय बाय, गुड नाईट. घरी जाऊन मला भांडी घासायची आणि झोपायचं आहे. आई आली. सो बाय बाय.